रॅलीत युवक तसंच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। अक्कलकोटच्या निवडणूक आखाड्याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलंय। नेहमी दुरंगी लढतीचा अनुभव या मतदारसंघातून येतो। यंदा मात्र मनसेच्या उमेदवारीनं तिरंगी लढत इथं पाहायला मिळणार आहे। बुधवारी मनसे उमेदवार फारुख शाब्दी यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाठक यांच्याकडे सादर केला। मकबूल शाब्दी यांनी आपला पूरक अर्ज यावेळी सादर केला। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गुरु बिराजदार यांच्यासह मनसेचे जिल्हा प्रमुख भूषण महेंद्रकर, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहर प्रमुख युवराज चिंबळकर, प्रशांत इंगळे, तालुकाध्यक्ष अंदप्पा कळके, रसूल पठाण, गुलाब मैंदर्गीकर आदींची यावेळी उपस्थिती होती। तत्पूर्वी निघालेल्या भव्य रॅलीनं अक्कलकोट नगरीचं वातावरण ढवळून काढलं। स्वामी समर्थ मंदिरापासून निघालेल्या रॅलीत युवक तसंच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। गावागावातून आलेल्या समर्थकांचे जगतेच्या जगते या रॅलीत सहभागी होत होते। नाशिक ढोल, हलगीचा कडकडाट, ढोल ताशांचा निनाद, बंजारा नृत्य करणाऱ्या महिला, बँजो पथक अशा भारावलेल्या वातावरणात निघालेल्या रॅलीचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं। फटाक्याची जोरदार आतषबाजीही करण्यात आली। दूरपर्यंत असलेल्या या रॅलीविषयी कुतूहल आणि आकर्षक दिसून आलं। अभूतपूर्व अशी ही रॅली निघाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या। इकडे खास सजवलेल्या मोठ्या रथात उमेदवार फारुख शाब्दी हे आरूढ झाले होते। त्यांच्याशिवाय मनसेचे पदाधिकारी आणि शाब्दी समर्थकही उपस्थित होते। मोठ्या रथासमोर फजले रहमान शाब्दी तसंच मकबूल शाब्दी हे देखील